भारत आणि रशियाच्या मैत्रीपूर्ण संरक्षण संबंधांमध्ये एक ऐतिहासिक टप्पा पार पडलाय। रशियाच्या संसदेच्या कनिष्ठ सभागृहानं रेसिप्रोकल एक्सचेंज ऑफ लॉजिस्टिक सपोर्ट या महत्त्वाच्या संरक्षण कराराला मंजुरी दिली आहे। रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या भारत भेटीपूर्वी हा करार मंजूर झालाय, त्यामुळे दोन्ही देशांसाठी एक मोठं यश मानलं जातंय। हा करार भारत आणि रशियाच्या सैन्य दलांना आतापर्यंत कधीही न मिळालेल्या सुविधा प्रदान करणार आहे। यामुळे चीन आणि पाकिस्तान सारख्या देशांना धक्का बसू शकतो। भारतीय संरक्षण क्षमता वाढवण्यासाठी भारताने इस्रायल सोबत हेरॉन MK2 या उपग्रह जोडणी असलेल्या ड्रोन विमानांची अधिक खरेदी करण्यासाठी एका करारावर स्वाक्षरी केली आहे। हेरॉन MK2 ड्रोनची क्षमता आणि वेग जबरदस्त असल्यानं यामुळे शत्रू राष्ट्र दहशतीने थरथर कापतील असा विश्वास व्यक्त होतोय। ऑपरेशन सिंदूरमध्ये हेरॉन MK2 चा यशस्वी वापर झाल्यानंतर भारताने महत्त्वाचं पाऊल उचललंय। हेरॉन MK2 ड्रोन यापूर्वी आर्मी आणि एअर फोर्सकडे होते आणि आता त्यांचा समावेश नेव्हीमध्येही केला जाणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे। रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युरोपातील देशांना इशारा दिलाय। युरोपने रशियाच्या विरोधात युद्ध सुरू केलं तर आम्ही चोख प्रत्युत्तर देऊ हे विसरू नका, असं पुतिन म्हणाले। तर रशियाला युरोपशी युद्ध करण्यात काहीही रस नाही, पण जर तुम्ही सुरुवात केली तर सगळ्या गोष्टी इतक्या लवकर संपुष्टात येतील की तुमच्याकडून चर्चा करायलाही कोणी उरणार नाही, असा इशाराही पुतिन यांनी दिलाय। युक्रेनवर आम्ही सर्जिकल स्ट्राईक सारख्या काही मर्यादित कारवाया करत आहोत, पण जर युरोपला युद्ध हवं असेल तर थेट युद्ध होईल, असा इशाराही पुतिन यांनी दिलाय। तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज आणि अमेरिकन उद्योगपती एलॉन मस्क यांनी गंभीर चिंता व्यक्त केली आहे। जग एका महायुद्धाकडे वाटचाल करत आहे, असं मस्क यांनी एका पोस्टमध्ये म्हटलंय। तर प्रमुख राष्ट्रांमधील तणाव सतत वाढतोय, अशा परिस्थितीत युद्ध अटळ आहे। 5 किंवा 10 वर्षात युद्ध होऊ शकतं, असं यावेळी मस्क यांनी म्हटलंय। मात्र एलॉन मस्क यांनी हे युद्ध कोणत्या देशांमध्ये सुरू होऊ शकतं याबद्दल मौन बाळगलंय। तसंच 2030 पर्यंत जगात तिसरं महायुद्ध सुरू होऊ शकतं, अनेक देश नष्ट होऊ शकतात, तुम्हाला अणुयुद्धही दिसू शकतं, असं विधानही एलॉन मस्क यांनी केलंय। रशियामध्ये राष्ट्राध्यक्ष पुतिन आणि अमेरिकेचे विशेष दूत स्टीव्ह विटकॉफ तसंच राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे जावई जॅरेड कुशनर यांच्यात युक्रेन युद्धासंदर्भात 5 तास बैठक झाली। इतके तास चाललेल्या या बैठकीनंतरही दोन्ही पक्ष कोणत्याही करारावर पोहोचले नाहीत। चर्चा फायदेशीर ठरली, पण अद्याप सहमती होऊ शकेल असा कोणताही प्रस्ताव समोर आलेला नाही। पुतिन यांचे परराष्ट्र धोरण सल्लागार युरी उशाकोव यांनी हे सांगितलं। तर जोपर्यंत युक्रेन रशियाला डोनबासचा प्रदेश सोपवत नाही तोपर्यंत कोणताही करार होणार नाही, असं पुतिन यांनी स्पष्टपणे सांगितलंय। अमेरिकेत ट्रम्प प्रशासनानं ट्रॅव्हल बॅन 19 वरून वाढवून जवळपास 30 देशांपर्यंत वाढवण्याची तयारी सुरू केली आहे। US सिटिझनशिप अँड इमिग्रेशन सर्व्हिसेसनं या देशातील नागरिकांचे व्हिसा आणि ग्रीन कार्ड अर्ज थांबवण्यास सुरुवात केली आहे। वॉशिंग्टन DC मध्ये नुकत्याच झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर सुरक्षेच्या वाढलेल्या चिंतेमुळे हा निर्णय घेण्यात आलाय। या हल्ल्यातील आरोपी हा अफगाणिस्तानातील नागरिक होता, त्यामुळे ट्रम्प प्रशासनानं बॅन अधिक कडक करण्याची भूमिका घेतली आहे। 79 वर्षीय अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या हृदय आणि पोटाच्या MRI स्कॅनमुळे त्यांच्या आरोग्याबद्दल प्रश्न निर्माण झाले होते। ऑक्टोबरमध्ये खबरदारी म्हणून MRI करण्यात आला, पण व्हाईट हाऊसने अनेक आठवडे झाले तर याबाबत कोणतीही माहिती दिली नाही। MRIचे निकाल पूर्णपणे सामान्य आहेत, असं व्हाईट हाऊसने जारी केलेल्या नोटमध्ये डॉक्टरांनी सांगितलंय। हे MRI एक प्रिव्हेंटिव्ह मेजर म्हणून केले गेलेत, असं या निवेदनात सांगण्यात आलंय। मात्र MRI बद्दल गुप्तता ठेवल्यामुळे विरोधक आणि आरोग्य तज्ज्ञांनी प्रश्न उपस्थित केलेत। अफगाणिस्तानमधून एक खळबळजनक घटना समोर आली आहे। या घटनेचा व्हिडिओ पाहून अनेकांचा थरकाप उडालाय। या व्हिडिओत जवळपास 80,000 लोकांसमोर एका व्यक्तीला गोळी घालून ठार करण्यात आल्याचं दिसतंय। विशेष म्हणजे गोळी झाडणारा हा केवळ 13 वर्षांचा अल्पवयीन मुलगा आहे। या व्यक्तीनं गोळी झाडणाऱ्या मुलाच्या कुटुंबियांची हत्या केली असल्याचा त्याच्यावर आरोप आहे। या हत्येप्रकरणी तालिबानी अधिकाऱ्यांनी आरोपीचा शोध घेत त्याला पीडित मुलाच्या ताब्यात दिलं आणि आरोपीला गोळ्या घालून ठार करायला सांगितलं असल्याची माहिती समोर आली आहे। 2017 मध्ये अमेरिकेत एका भारतीय महिला आणि तिच्या 6 वर्षांच्या मुलाची निर्घृण हत्या झाली होती। या घटनेतील फरार आरोपी नजीर हमीद याचा शोध अमेरिकेची केंद्रीय तपास यंत्रणा FBI घेते। FBIनं हमीदच्या अटकेसाठी मदत करणाऱ्या व्यक्तीला 50,000 अमेरिकन डॉलर्सचं म्हणजे सुमारे 41 लाख रुपये बक्षीस ठेवलंय।
तसंच FBI-नं भारत सरकारकडे नझीर अहमदचं अमेरिकेत प्रत्यार्पण करण्याची मागणीही केली आहे. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांची बहीण अलिमा खानूम यांनी लष्कर प्रमुख आसिम मुनीर यांना इस्लामिक कट्टरपंथी म्हटलंय. जे लोक इस्लामवर विश्वास ठेवत नाहीत, मुनीर अशा लोकांशी लढू इच्छितात असं विधान अलिमा यांनी केलंय. तर अलिमा यांना मे महिन्यात झालेल्या भारत-पाकिस्तान युद्धाबद्दल विचारलं असता त्यांनी थेट मुनीर त्यांच्या कट्टरपंथी विचारसरणीमुळे भारतासोबत युद्ध करू इच्छितात असे आरोप केलेत. काँग्रेस नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा AI व्हिडिओ बनवलाय. व्हिडिओत मोदींना चहावाला दाखवल्यानं वाद निर्माण झालाय. काँग्रेस OBC समुदायातून आलेल्या पंतप्रधानांना सहन करू शकत नाही अशी टीका भाजपनं काँग्रेसवर केली आहे. पंतप्रधान मोदी गरीब पार्श्वभूमीतून येतात. काँग्रेसनं यापूर्वीही त्यांच्या पार्श्वभूमीची खिल्ली उडवली होती. त्यांनी बिहारमध्ये त्यांच्या आईला शिवीगाळ केली. जनता त्यांना कधीही माफ करणार नाही असं भाजप प्रवक्ते शहजाद पुनावाला यांनी म्हटलंय. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला 1 डिसेंबरपासून सुरुवात झाली आहे. यातच लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अधिवेशनात जनगणनेबाबत केंद्र सरकारला प्रश्न विचारले. त्यावर जनगणना 2 टप्प्यांमध्ये होणार आहे असं गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी सांगितलं. पहिल्या टप्प्यात घरांची यादी आणि घरांची गणना होणार आहे. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात लोकसंख्या गणना होईल अशी माहिती मंत्री नित्यानंद राय यांनी संसदेत दिली. त्यानंतर राहुल गांधी यांनी एक्सवर पोस्ट करत मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. मोदी सरकारची जातीय जनगणना ही बहुजनांचा विश्वासघात आहे असा आरोप राहुल गांधींनी यावेळी केलाय. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या विधानामुळे अनेक चर्चांना उधाण आलंय. नेहरूंना सरकारी पैशातून बाबरी मशीद बांधायची होती. सरदार पटेलांनी त्यांना रोखलं असा दावा राजनाथ सिंग यांनी केलाय. नेहरू यांनी जेव्हा सोमनाथ मंदिरावर खर्चाचा मुद्दा उपस्थित केला तेव्हा पटेल म्हणाले होते की जनतेनं दान केलेलं 30 लाख रुपये यात खर्च झाले होते, म्हणूनच ट्रस्टची स्थापना करण्यात आली होती. त्यात सरकारी पैसा खर्च झाला नव्हता असंही राजनाथ सिंग यांनी म्हटलंय. तर सोमनाथ मंदिराप्रमाणेच अयोध्येच्या राम मंदिरासाठी सुद्धा सरकारचा पैसा लागलेला नाही, संपूर्ण खर्च जनतेनं उचललाय असंही ते म्हणाले. जमियात उलेमाए हिंदचे अध्यक्ष मौलाना महमूद मदानी यांच्या विधानांवरून सुरू असलेल्या वादात आता नवी भर पडली आहे. एका मुलाखतीत त्यांनी मुस्लिमांमधील असुरक्षिततेच्या भावनेवर भाष्य केलंय. असुरक्षितता समजून घेण्यासाठी मुस्लिम असणं गरजेचं आहे असं ते म्हणालेत. आम्हाला एका कोपऱ्यात ढकललं जात असल्याची भावना समाजात आहे. आपल्या समुदायाच्या भावना देशापर्यंत पोहोचवणं हे आपलं कर्तव्य असल्याचं सांगून त्यांनी आपल्या विधानाचं समर्थन केलंय. यामुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळात पुन्हा चर्चांना उधाण आलंय. तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी नवी दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. यावेळी रेड्डी यांनी खरगेंना 8 आणि 9 डिसेंबरला होणाऱ्या तेलंगणा रायझिंग ग्लोबल समिटसाठी आमंत्रण दिलं. हा शिखर परिषद कार्यक्रम तेलंगणाच्या विकासाचा दृष्टिकोन, प्रमुख पायाभूत सुविधा प्रकल्प आणि गुंतवणुकीच्या संधी दर्शवण्यासाठी एक व्यासपीठ म्हणून काम करेल. यातून दीर्घकाळ टिकणारा तेलंगणा रायझिंग 2047 रोड मॅप सादर केला जाणार आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज मालदा येथील एका जाहीर सभेत लोकनृत्य करणाऱ्या कलाकारांसोबत व्यासपीठावर हजेरी लावली. परफॉर्मन्स सुरू असताना मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी लोकनृत्य करणाऱ्या नर्तकांमध्ये सामील होऊन त्यांच्यासोबत ठेका धरला. एवढंच नाही तर त्यांनी तिथे उपस्थित असलेल्या एका पारंपरिक ढोल वाजवणाऱ्या वादकाकडून ढोल घेऊन स्वतः ढोल वाजवण्याचा प्रयत्न देखील केला. केरळच्या मुन्नारमधील पंचायत निवडणूक सध्या चर्चेत आहे, कारण येथील नल्लथन्नी वॉर्डमधून भाजपच्या उमेदवाराचं नाव सोनिया गांधी असल्याचं समोर आलंय. हे नाव जरी काँग्रेसच्या माजी अध्यक्षांसारखं असलं तरी दोघांचा आपसात काहीच संबंध नाही. 34 वर्षीय सोनिया गांधी मुन्नारच्याच रहिवासी आहेत. त्यांच्या वडिलांनी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या नावावरून मुलीचं नाव ठेवलं होतं. नंतर मुलीचं लग्न भाजप नेत्याशी केलं आणि आता भाजपनं सोनियाला वॉर्ड सदस्याची उमेदवारी दिली आहे. काँग्रेस नेते आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी काँग्रेसच्या एका बैठकीदरम्यान हिंदू देवदेवतांबद्दल विनोदाने केलेली टिप्पणी आता वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. रेवंत रेड्डी यांनी काँग्रेस कार्यकारिणीला संबोधित करताना हिंदू देवदेवतांबद्दल भाष्य केलं. रेड्डी यांनी पक्षाच्या विविधतेवर प्रकाश टाकताना हिंदू धर्माची तुलना केली. हिंदू धर्मात कुणी भगवान व्यंकटेश्वराची पूजा करतो, कुणी हनुमानाची भक्ती करतो. आपण देवदेवतांच्या बाबतीतही विभागले गेलेलो आहोत असं विधान त्यांनी केलंय.
या विधानामुळे तेलंगणातील राजकारण सध्या ढवळून निघालंय. त्यांनी विनोदाच्या स्वरूपात केलेल्या या विधानावर भाजपने तीव्र आक्षेप घेतला असून राज्यभरात आंदोलन करण्याची घोषणा केली आहे. जेडीएस मधून निलंबित झालेले नेते आणि माजी खासदार प्रज्वल रेवण्णा यांची जामीन याचिका कर्नाटक उच्च न्यायालयानं आज फेटाळून लावली आहे. यापूर्वी कनिष्ठ न्यायालयानं जामीन अर्ज निलंबित केल्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. 1 डिसेंबर रोजी झालेल्या याचिकेच्या सुनावणी दरम्यान ज्येष्ठ वकील सिद्धार्थ लुथरा यांनी प्रज्वल रेवण्णा यांच्या वतीने युक्तिवाद केला. प्रज्वल रेवण्णा यांनी 24 एप्रिल 2024 रोजी देश सोडला तेव्हा त्यांच्यावर कोणताही गुन्हा दाखल झाला नव्हता. त्यांच्यावर 28 एप्रिल रोजी गुन्हा दाखल झाल्याचं वकिलांनी न्यायालयाला सांगितलं. तसंच रेवण्णा कोणत्याही परिस्थितीत देश सोडून जाणार नाही असं आश्वासनही वकिलांनी न्यायालयाला दिलं. तरी त्यांची जामीन याचिका कर्नाटक उच्च न्यायालयानं फेटाळून लावली आहे. छत्तीसगडच्या बिजापूर दंतेवाडा सीमावर्ती भागातील पश्चिम बस्तर विभाग क्षेत्रात नक्षलविरोधी कारवाई सुरू आहे. आतापर्यंत 12 नक्षल्यांना कंठस्नान घालण्यात आलं असून त्यांचे मृतदेह हस्तगत करण्यात आले आहेत. मात्र दुर्दैवानं या कारवाईमध्ये 3 DRG जवान शहीद झाले आहेत. चकमकीच्या ठिकाणाहून SLR रायफल, 303 रायफल आणि इतर शस्त्रे आणि दारुगोळा जप्त करण्यात आलाय. बिजापूरचे पोलीस अधीक्षक डॉक्टर जितेंद्र यादव यांनी ही माहिती दिली आहे. गेल्या महिन्यात लाल किल्ल्याजवळ झालेल्या कार बॉम्बस्फोटाच्या प्रकरणाचा तपास NIA अतिशय वेगानं करते. या बॉम्बस्फोटामागे अल फलाह विद्यापीठाशी जोडलेल्या काही लोकांची नावे समोर आल्यानं तपास आता एका वेगळ्या दिशेने वळलाय. या विद्यापीठात रोज मोठ्या संख्येनं बोगस रुग्णांची यादी तयार केली जात असल्याचा धक्कादायक खुलासा एका माजी कर्मचाऱ्यानं केलाय. तसंच हिंदू कर्मचाऱ्यांशी भेदभाव केला जात असल्याची ही माहिती समोर आली आहे. NIAने या प्रकरणात आतापर्यंत 7 मुख्य आरोपींना अटक केली असून 73 लोकांचे जबाब नोंदवले आहेत. जम्मू काश्मीरमधील श्रीनगरच्या खय्याम परिसरात भीषण आग लागल्याची घटना घडली. यात अनेक घरांचे नुकसान झालंय. आग किमान 3 ते 4 निवासी घरांमध्ये पसरली होती. वेळीच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाल्यानं मोठा अनर्थ टळला. आगीत काही रहिवासी जखमी झाले आहेत आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत यांची नातसून दिव्या गेहलोत यांनी सासरच्या मंडळींवर गंभीर आरोप केलेत. हुंड्यासाठी छळ, मारहाण, छतावरून ढकलून देण्याचा प्रयत्न आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करत त्यांनी SP अमित कुमार यांना तक्रार दिली आहे. दरम्यान आलोटचे माजी आमदार जितेंद्र गेहलोत यांनी या प्रकरणी काहीही बोलण्यास नकार दिलाय. आरोप कोणी करू शकतं, आम्ही सर्व तथ्यांसह माध्यमांसमोर येऊ असं गेहलोत यांनी म्हटलंय. छत्तीसगडमधील दक्षिण पूर्व कोळसा क्षेत्र म्हणजेच SECLच्या अमेरा कोळसा खाणीच्या विस्तारावरून आता तणाव वाढलाय आणि गावकऱ्यांनी याविरुद्ध जोरदार निदर्शनं केलीत. अंबिकापूर येथील परसोडी कला गावातील आंदोलक गावकऱ्यांनी पोलिसांवर दगडफेक केल्याचाही प्रकार समोर आलाय. तर प्रत्युत्तरादाखल जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या सोडल्या असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. बेळगाव येथील मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर इथं अग्निपथ योजनेअंतर्गत प्रशिक्षण पूर्ण केलेल्या 6व्या तुकडीच्या अग्निवीरांचा दीक्षांत संचलन आणि शपथविधी समारंभ आज पार पडला. तब्बल 31 आठवड्यांच्या कठोर प्रशिक्षणानंतर एकूण 484 अग्निवीर भारतीय सैन्यात दाखल झाले. यावेळी अग्निवीरांनी दाखवलेल्या शिस्तबद्ध कवायती, उत्साह आणि देशभक्तीची भावना याचं मेजर जनरल हरी भास्करन पिल्लई यांनी विशेष कौतुक केलं. समारंभास जवानांचे पालक, रेजिमेंटचे सेवारत आणि निवृत्त अधिकारी, बेळगावचे मान्यवर, NCC कॅडेट्स आणि विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कोलकाता उच्च न्यायालयाच्या खंडपीठानं एक महत्त्वपूर्ण निर्णय दिलाय. पश्चिम बंगाल बोर्ड ऑफ प्रायमरी एज्युकेशनद्वारे 2014च्या शिक्षक पात्रता परीक्षेद्वारे भरती झालेल्या 32,000 प्राथमिक शिक्षकांच्या नोकऱ्या न्यायालयानं पूर्ववत केल्या आहेत. उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे नोकरी गमावलेल्या हजारो शिक्षकांना मोठा दिलासा मिळालाय. कोलकाता उच्च न्यायालयाच्या खंडपीठाचा निर्णय जाहीर झाल्यानंतर सिलिगुडी येथील प्राथमिक शिक्षकांनी आनंद व्यक्त केला. त्यांच्या नोकऱ्या रद्द करण्याच्या मागील आदेशाला या निर्णयामुळे स्थगिती मिळाली आहे. देशातील अनेक विमानतळांवर बुधवारी सकाळपासून चेक इन प्रणालीमध्ये समस्या येतात. यामुळे विमान उड्डाणांवर परिणाम झालाय. बँगलोर विमानतळावर 42 विमानांची उड्डाणे रद्द करावी लागलीत, तर हैदराबाद विमानतळावरही यामुळे मोठी गर्दी जमली होती. तर दिल्लीत चेक इन प्रक्रिया मॅन्युअल करण्यात आली.
मायक्रोसॉफ्ट विंडोजनं जगभरात मोठ्या सेवा खंडित झाल्याची नोंद केली. यामुळे विमानतळावरील IT सेवांवर परिणाम झाला, असं वाराणसी विमानतळावर प्रवाशांना सांगण्यात आलं. मात्र मायक्रोसॉफ्टने ही बातमी खोटी असल्याचं विधान केलंय. सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला 9 महिन्याच्या गर्भवती महिलेला आणि तिच्या 8 वर्षांच्या मुलाला बांगलादेशातून परत आणण्याचे आदेश दिलेत. बांगलादेशात पाठवलेल्या कुटुंबाला भारतात परत आणण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर न्यायालयानं हा निर्णय दिलाय. सुनाली खातून आणि कुटुंबातील 5 जणांना बांगलादेशी असल्याच्या संशयावरून जूनमध्ये दिल्लीतून ताब्यात घेण्यात आलं होतं. त्यानंतर 27 जून रोजी त्यांना सीमेपलीकडे बांगलादेशात पाठवण्यात आलं होतं. माणुसकीपुढे कायद्याला झुकावं लागेल, असा हा निर्णय देताना न्यायालयानं म्हटलंय. तामिळनाडूतील मदुराई शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. शहरातील दक्षिण मासे रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर पाणी साचलंय. सततच्या पावसामुळे रस्त्यांना अक्षरशः तळ्याचं रूप आलंय, तर वाहतुकीवरही गंभीर परिणाम झालाय. पादचाऱ्यांना गुडघाभर पाण्यातून वाट काढत जावं लागतंय. अनेक ठिकाणी घरात आणि दुकानांमध्येही पाणी शिरल्यानं स्थानिकांना त्रासाला सामोरं जावं लागतंय. स्थानिक प्रशासनाकडून पाणी उपसण्यासाठी आणि नागरिकांना मदत करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत. अयोध्येत आता भव्य राम मंदिर संग्रहालय उभारण्यात येणार आहे. याचं बांधकाम टाटांची कंपनी करणार आहे. यासाठी योगी आदित्यनाथ सरकारनं 52 एकर जमीन दिल्याची माहिती आहे. उत्तर प्रदेशातील योगी सरकारनं अयोध्येत भव्य राम मंदिर संग्रहालय बांधण्याचा निर्णय घेतलाय. मंत्रिमंडळाच्या बैठकीत झालेल्या चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आलाय. हे संग्रहालय केवळ भव्य नसेल, तर गुणवत्ता आणि बांधकामात आंतरराष्ट्रीय मानकांचं पालन केलं जाणार आहे. ओडिसाच्या पुरीतील गौर विहार आश्रमात पारंपरिक व्यंजन द्वादशी मोठ्या उत्साहात साजरी झाली. यावेळी भगवान जगन्नाथांना 850हून अधिक विविध शाकाहारी पक्वानांचा भोग अर्पण करण्यात आला. द्वापार युगात माता यशोदेनं श्रीकृष्णाला प्रेमानं विविध स्वादिष्ट पदार्थ बनवून खाऊ घातले होते. त्या परंपरेला जपण्यासाठी हा उत्सव दरवर्षी आयोजित केला जातो. यंदा भक्तांनी 17 प्रकारचे भात, 51 प्रकारच्या भाज्या, 161 प्रकारच्या चटण्या आणि ओडिसाचं पारंपरिक खाद्यपदार्थ तयार केलं होतं. भोगानंतर हे सर्व पक्वान्न प्रसाद म्हणून भाविकांमध्ये वाटण्यात आले. सोन्या चांदीचे भाव अचानक वाढलेत. राजधानी दिल्लीत 24 कॅरेट सोन्याचा भाव आज 10 रुपयांनी तर 2 दिवसात तब्बल 660 रुपयांनी वाढलाय. या दरवाढीमुळे गुंतवणूकदार समाधानी आहेत. सोन्यासोबतच चांदीनेही मोठी उसळी घेतली आहे. एका दिवसाच्या स्थिरतेनंतर 1 किलो चांदीच्या दरात 3100ची विक्रमी वाढ झाली आहे. सध्या दिल्लीत चांदी 1,88,100 रुपये प्रति किलो दराने विकली जाते, तर मुंबईत 24 कॅरेट सोनं 1,30,490 प्रति 10 ग्रॅम असं विकलं जातं. भारतीय रिझर्व्ह बँक 5 डिसेंबर रोजी जाहीर होणाऱ्या आगामी पतधोरणेत रेपो दर 5.50% कायम ठेवण्याची शक्यता आहे. बँक ऑफ बडोदाच्या अहवालानुसार देशाचा GDP जुलै ते सप्टेंबर 2025 दरम्यान 8.2% पोहोचलाय आणि तिमाहीतही वाढ अपेक्षित आहे. तसंच शहरी आणि ग्रामीण मागणीत वाढ आणि खासगी गुंतवणुकीत सुधारणा हे सकारात्मक संकेत आहेत. त्यामुळे तुर्तास वाढत्या अर्थव्यवस्थेच्या गतीला प्रोत्साहन देण्यासाठी दर स्थिर ठेवण्यावर भर दिला जाणार आहे. उत्तर प्रदेशच्या औरैयातील खळबळजनक घटना समोर आली आहे. एका महिलेनं पाणीपुरी खाण्यासाठी उघडलेलं तोंड बंदच झालं नाही. पाणीपुरी खाताना तिचा जबडाच निखळला. तो पूर्ववत बसवण्यासाठी डॉक्टरांचे प्रयत्न सुरू आहेत. इंकला देवी असं त्या महिलेचं नाव असून तिच्या नातेवाईकांच्या प्रसूतीसाठी जिल्हा रुग्णालयात कुटुंबासह थांबली होती. सकाळी मुलांनी पाणीपुरी खाण्याचा आग्रह धरला तेव्हा ते मुलांना घेऊन पाणीपुरी खाण्यासाठी गेले. त्यावेळी ही घटना घडली. हे कुणाच्याही बाबतीत घडू शकतं म्हणत डॉक्टरांनी जबड्याचा त्रास असलेल्यांना वेळीच उपचार घेण्याचं आवाहन केलंय. राजस्थानातील राजसमंद जिल्ह्यात मोठी कारवाई करण्यात आली आहे. नाथद्वारा येथील श्रीनाथजी पोलिसांनी स्फोटक सामग्रीनं भरलेला एक ट्रक जप्त केलाय. या ट्रक सोबतच पोलिसांनी 2 व्यक्तींना ताब्यातही घेतलंय. स्फोटकं कशासाठी आणि कुठे घेऊन जात होते त्याबद्दल तपास सध्या सुरू आहे. ताब्यात घेतलेल्या 2 व्यक्तींची कसून चौकशी केली जात असून यामागे मोठं रॅकेट असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.